राज्यामध्ये विधानसभेचे वारे देखील चांगलेच वाहू लागले। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मनसे वरळी विधानसभा मतदारसंघ पूर्ण ताकदीने लढणार, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। तर विधानसभेला अमेरिका आणि वरळीच्याच निवडणुकीची चर्चा होईल, आदित्य ठाकरेंचा टोला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अकोला आणि बुलढाणा दौऱ्यामध्ये गोंधळ। अकोल्यामध्ये सुरक्षा कड तोडून राज ठाकरेंना भेटायला जाणाऱ्या कार्यकर्त्याला सुरक्षा रक्षकांनी कॉलरला धरून बाजूला केलं। तर बुलढाण्यामध्ये राज ठाकरेंसमोर एका व्यक्तीचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न। पक्षातील गटबाजी बंद करा, सक्षम असणारा एकच जिल्हाध्यक्ष ठेवा, संघटन वाढवा, आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा, वाशीमध्ये राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। सातारामध्ये जयंत पाटलांनी घेतली भाजप नेते मदन भोसले यांची भेट, दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा। वाई मतदारसंघाबाबत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। रोहित पवार यांच्यामुळे जयंत पाटील पवार गटामध्ये अस्वस्थ, जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असावेत असा अंदाज। पाटील आणि नागेश भोसले यांच्या भेटीवर संजय शिरसाट यांचं वक्तव्य। आमचं कुटुंब फोडलं, मी आजोबांसोबत राहिलो, यात चुकीचं काय? जेलमध्ये टाकण्याचा देखील प्रयत्न झाला, पण मी घाबरलो नाही। आता काही सुपारीबाज लोकांना माझ्या विरोधात उभं केलं जाईल, मात्र माझे लोक माझ्यासोबतच। आमदार रोहित पवार यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। भावी नव्हे तर फिक्स आमदार, युगेंद्र पवार यांचे बारामतीमध्ये बॅनर। शरद पवार गटाकडून बारामती विधानसभेसाठी युगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत। लोकसभा निवडणुकीपासून युगेंद्र पवार बारामतीमध्ये चांगलेच सक्रिय। ठाकरे गटाच्या संध्या दोशी शिंदे गटात प्रवेश करणार। संध्या दोशी सलग 3 वेळा नगरसेविका। संध्या दोशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात। औरंगजेब फॅन क्लबचे ते सदस्य, महाराष्ट्रामध्ये हिरवं प्रेम भेटलं म्हणूनच आज बोलतात। मात्र अफजल खानाच्या थडग्याजवळचं अतिक्रमण फडणवीसांनी भुईसपाट केलं। आदित्य ठाकरेंनी अफजल खानावरून केलेल्या टीकेला प्रवीण दरेकर यांचं उत्तर।